नमस्कार मित्रांनो, राज्यातील दूध व्यवसायाची परिस्थिती सध्या निवळत असून या दूध व्यवसायावर आलेले गंडांतर आता कमी होताना दिसत आहे। लॉकडाऊन नंतर या दूध व्यवसायाचे भाव हे डायरेक्ट 20 रुपयापर्यंत खाली गेले होते। त्यानंतर अचानक हे भाव वाढून 40 रुपयाच्या वर गेल्यामुळे अनेक नवीन शेतकऱ्यांनी या व्यवसायात उडी घेऊन पंजाब, हरियाणा, कर्नाटक अशा विविध राज्यातून नवीन गाईचा लॉट आणि हजारो गाई या महाराष्ट्रात या परराज्यातील आल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील दुधाचे उत्पादन वाढले। अशा परिस्थितीत या दुधाचे भाव हे हळूहळू कमी होत हे अचानक 26 रुपयापर्यंत गेले। त्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध हे बिघडत चालले, कारण अमेरिकेने भारतावर त्यांचे दूध आणि अन्नधान्य हे भारताने स्वस्तात घ्यावे आणि भारतात विकावे यासाठी दबाव आणण्यात आला। तो दबाव आणखी वाढतच असून सध्या अमेरिकेने 50% वर हा कर भारतावर लावलेला आहे। त्यानंतर लगेच आपल्या भारतातूनच एक या दूध व्यवसायावर संकट निर्माण झाले, ते म्हणजे गोहत्या कायद्यानुसार या राज्यातील पशुधन विक्री खरेदीवर जवळजवळ निर्बंधच आले होते। ती परिस्थिती हे आता निवळत आली असून आता राज्यातील हळूहळू बाजार हे सुरळीत होत चाललेले असून व्यवहार आता सुरळीत होत आहेत। अशा परिस्थितीत आता नवीन व्यवसाय जर कुणाला करायचा असेल तर त्यांनी करावा का हा प्रश्न निर्माण होतो। तर नवीन व्यवसाय चालू करायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक उद्योग व्यवसाय असो अगर काही असो हे संकटे ही येतच असतात आणि ते संकटे फार काळ टिकत नसतात। त्यामुळे नवीन व्यवसाय चालू करणाऱ्यांनी अवश्य हा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या उदरनिर्वाहाचे साधन या व्यवसायापासून निर्माण करावे। सध्या गाईचे भाव थोडेसे कमी आहेत, त्यामुळे नवीन व्यवसाय करणाऱ्यांना ही एक खूप मोठी संधीच म्हणायला काय हरकत नाही, कारण 2023 मध्ये लाख रुपये 1.5 लाख रुपये असे खर्चून गाई खरेदी बऱ्याच शेतकऱ्यांनी केल्या। त्याच गाई आज 40-50 हजाराला मिळतात। त्यामुळे नवीन व्यवसाय चालू करणाऱ्याला ही सुवर्ण संधी दिसते। त्यामुळे ज्यांना नवीन हा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी अवश्य चालू करावा आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करावे आणि एक रोजगाराची संधी निर्माण होईल यासाठी हा व्यवसाय अवश्य चालू करावा। सध्या दुधाला 35 रुपये भाव मिळत आहे आणि हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण दुधाचा तुटवडा सध्या निर्माण झालेला असून बऱ्याच गायी ह्या मागील 3 महिन्यात जितका विरोध झाला गोहत्येला त्यापेक्षा कितीतरी पटीने हे कत्तलखान्याकडे छुपर मार्गाने गेलेले आहेत। त्यामुळे गायीची संख्या ही सध्या कमी झालेली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी विकलेले समजते पण कुणी घेतलेलं समजत नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे। त्यामुळे या गायी गेल्या कुठं? या गायी फक्त कत्तलखान्यालाच गेल्या असून गायीची संख्या सध्या कमी झाली आहे। त्यामुळे दुधाचा तुटवडा जाणवत असल्याने दुधाचे भाव हे हळूहळू वाढत जाणार असून ते लवकरच आता 8 दिवसाच्या आत आणखी 1 रुपयाने वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्याचा विषय जो होता की नवीन व्यवसाय हा चालू करायला हवा की नको, तर नवीन व्यवसाय किंवा हा व्यवसाय वाढवण्यास सध्या संधी आहे, त्यामुळे अवश्य वाढवू शकता। धन्यवाद।